जवाहरलाल नेहरू, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी यासारख्या नेत्यांचा समावेश होता व यासारख्या लोकांच्या अथक परिश्रमानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तर खरे, पण हे यासाठी देशातील अनेक नेत्यांनी आपले प्राण गमावले आणि त्यांना प्रश्न पडला होता की आपल्या देशातील राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवायचा, देशातील प्रजेला कोणती कर्तव्ये व अधिकार असावे याचे मूलभूत नियम करणे आवश्यक होते. यासाठी देशातील ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्ररत्न निर्मितीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, श्यामप्रसाद मुखर्जी यासारखे दिग्गज पुढारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर डॉक्टर मुकुंद रामराव जयकार यासारखे कायदापंडित होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 दिवसांनी म्हणजे 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीने एकत्रित बसून सगळी घटना पुस्तिका लिहिली. तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात संविधान लिहिण्याचे कामकाज पूर्ण झाले व 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि एकंदरीतच भारत देशाचा राज्यकारभार ज्या घटनेवर चालवला जातो त्या संविधानामुळेच आपल्याला आपला हक्क व अधिकार मिळाले. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि या दिवसापासून दरवर्षी आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारत देश आमची शान, भारत देश आमची शान, भारत देश आमचा सन्मान. गौरवशाली असे करू की गौरव